नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत असा मटणचा रस्सा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण मटणचा रस्सा बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यांमध्ये. त्यासाठी इथे मी हे बघा एक अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. बघा, पहिले हे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर इथे मटण आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तर आपण आता हे पहिलं मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी पहिल्या याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतलेला आहे. बघा, मस्त फ्रेश असा ठेचा करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे धनेपूड. त्यानंतर इथे मी 1 चमचा मिरची पावडर टाकते. मिरची पावडर ही मी घरीच बनवलेली आहे. छान टेस्ट येते आणि कलर पण छान येतो. त्यानंतर घरगुती मसाला. आता इथे तुम्ही तिखट तुमच्या इथे आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे छान असं या मटणला ना आपल्याला हे आता चोळून असं लावून घ्यायचं आहे. अगदी घरगुती साहित्यांमध्ये आपण हा मटणचा रस्सा बनवणार आहोत. बघा, इथे आता छान आपण इथे लावून घेतलेलं आहे. आता एक 15-20 मिनिटं तरी आपल्याला छान असं हे ठेवून द्यायचं आहे. आता वाटण्यासाठी फक्त आपण इथे घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर. हे आता हे आपल्याला मिक्सर मधून बारीक असं वाटून घ्यायचंय. बाकी आपण याच्यामध्ये काही नाही वापरणार, फक्त खोबरं आणि कोथिंबीर. तर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं जिरं, त्यानंतर दालचिनी आणि लसूण. आता लसूण थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा मी 2 कांदे ना पातळ असे उभे चिरून घेतले आहेत. ते आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता कांदा आपल्याला छान असा मऊसूर आणि ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कारण कांदा आपल्याला छान असा लालसर करून घ्यायचा आहे. करपवायचा वगैरे नाही, पण छान असं आपल्याला गोल्डन होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. जितका आपण कांदा छान असा परतून घेऊ ना, तितका हा मटणचा रस्सा आणखीन टेस्टी बनतो. हे बघा, अजून आपल्या इथे झालेला नाहीये. कांदा आपल्याला अजून छान असा परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आता आपला लालसर असं झालेला आहे. छान असं मऊसूद पण झालेला आहे. त्यानंतर 1 टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला 1 मिनिट मऊसूद होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा आपल्या इथे छान असा मऊसूद झालेला आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा इतका आपला मटण मसाला. बाकी आपण याच्यामध्ये काही वापरणार नाही आहोत, कारण की आपण मटणला सर्व काही मसाले लावून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त याच्यामध्ये आता मी मटण मसाला घालते. कारण की मटण मसाला किंवा चिकन मसाला कोणताही तुम्ही फोडणीत घातला ना की मस्त अशी टेस्ट पण येते आणि वास तर खूप छान येतो. आता
थोडीशी आपल्या याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असं ना परतून घ्यायचं आहे. आपल्याला गॅस ना आता मोठा करायचा आहे आणि 1 मिनिट ना मस्त असं परतून घ्यायचं आहे. बघा इथे छान असं मिक्स केलेलं आहे. आता मी याच्यामध्ये घालणार आहे बघा अख्खं लसूण मी घातलेलं आहे याच्यामध्ये. हे छान लागतं लसूण शिजल्यानंतर मटनमध्ये आणि मस्त लागतं एकदम. तुम्ही सुद्धा एकदा नक्की असं एखाद लसूण तुम्ही घालून बघा. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला आता पाणी ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला जरा कमी करायचा आहे आणि आपल्याला हे पाणी वरचं गरम होईपर्यंत आपल्याला छान असं हे वाफवून घ्यायचं आहे मटण. 5-7 मिनिटं झालेले आहेत आपले इथे. आता आपण बघूया आणि हे बघा पाणी सुद्धा वरचं गरम झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त वास सुटला एकदम आणि कलर तर खूपच छान लागलेला आहे. थोडंसं परतून घेऊया एकदा आपण मस्त असं बघा. आता जे गरम पाणी ताटावरचं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला जितपत पाणी हवं असेल तिथे तुम्ही घालू शकता. आता पुन्हा झाकण ठेवून मी झाकणावर पाणी ठेवणार आहे आणि 15-20 मिनिटं आपण पुन्हा हा आता शिजवून घेणार आहोत. एक 20 मिनिटं आपण ठेवलेलं होऊ शकतं. मस्त वास सुटला एकदम. आता आपण थोडा चेक पण करणार आहोत. लगेच काही मटण शिजत नाही, थोडा वेळ लागतो मटण शिजण्यासाठी. हे बघा मस्त झालेलं आहे. इथे अजून आपलं मटण काही अजून शिजलेलं नाही आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बटाट. 1 बटाट इथे मी घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे स्वच्छ असा. बटाट घातला ना की मटणला ना थोडीशी ना जाडसरपणा पण येतो आणि ना छान लागतो मटणामधला बटाट खायला. त्यासाठी मी ते घातलंय. आता आपण थोडंसं पाणी ताटावरचं टाकलेलं आहे. पुन्हा झाकण ठेवून त्याच्यात पाणी ठेवून आपण आणखी 15 ते 20 मिनिटं आपण छान असं शिजवून घेणार आहोत. आपले 15-20 मिनिटं झालेली आहेत. पाहू शकता मस्त कलर आलेला आहे. आता आपण चेक करूया पुन्हा. मस्त झालं एकदम. आपण बटाट पण चेक करूया आणि मटण पण चेक करूया. बघा बटाट इथे आपला शिजलेला आहे आणि मटण सुद्धा आपल्या इथे आता शिजलेलं आहे. आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता इथे वाटण मी घालते. आता तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही ते घालू शकता. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त झणझणीत मटण आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता वाटण घातलेलं आहे त्यासाठी 5 मिनिटं तरी आपण पुन्हा हे शिजवून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि शिजवून घेऊया. नंतर तुम्हाला मी थंड झाल्यानंतर दाखवते पुन्हा. हे बघा आणखीन 5 मिनिटं मी शिजवून घेतलं आणि थंड करून घेतलेलं आहे. तर
पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आपल्या मटनला आणि एक नंबर झालेला आहे हा. अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्येच बनवलेला आहे, पण खूप छान झालेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालते आणि मग तुम्हाला मी हा मटन रस्सा काढून दाखवते. हे बघा, इथे आपला मस्त चमचमीत झणझणीत असा मटन रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतोय आणि तितका टेस्टी पण झालेला आहे. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.